प्रधानमंत्री ई बस सेवा च्या माध्यमातून आज नागपूर करता ज्या 150 बसेस मंजूर झाल्या आहेत त्यातल्या पहिल्या टप्प्यातल्या 50 बसेस आज ई बसेस आहे. अर्धा तासाच्या चार्जिंगनी 250 किलोमीटर चालणार आहे. अशी ई बस 9 मीटर लांबीची यामध्ये 25 प्रवासी बसू शकतात अशी बस आज नागपूरला लोकार्पण होत आहे. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांचे आभार मानतो. नागपूरला एक मोठी भेट, आधुनिकीकरणाचे एक मोठं पाऊल ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये आधुनिकीकरणाच्या माध्यमातून नागपूरला स्वच्छ सुंदर हिरवं शहर आणि ई बसच्या माध्यमातून विदाऊट पोल्युटेड जे पोल्युशन मुक्त होणारं एक महत्त्वाचं पाऊल हे नागपूरमध्ये उचललं गेलं आहे. एक मोठी उपलब्धी आणि आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, आनंदाचा आहे. नागपूर करता आम्ही जे वचन दिलं होतं नागपूरच्या निवडणुकीमध्ये त्या वचनपूर्तीचा हा एक भाग आहे. मला काही माहिती नाही आहे, साहेबांनाच माहिती आहे. मला याच्यामध्ये काही माहिती. ई वाहनांचा सोलर लावलेला आहे. या सोलरवरच ही चार्जिंग होणार आहे. त्यामुळं 1 मेगावॉटचा सोलर प्रोजेक्ट ऑलरेडी या ठिकाणी आहे. या बसेस चार्ज होणार 250 किलोमीटर पर एका चार्जिंगनी 30 मिनिटात एक बस चार्ज होणार आहे. त्यामुळं सोलरचा प्रोजेक्ट आहे आणि आधुनिक आणि ॲडव्हान्स जे देशातली जगातली सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती यामध्ये वापरल्या गेली आहे. 94 कोटी रुपयाचा अंतिम आराखडा मिहानचा आता पूर्ण झाला आहे. त्याला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. त्यातले 2500 कोटी रुपये आता खर्च झाले आहे. उरलेले पैसे जे आहेत सिवनगाव आहेत, आपलं कापरी कलकुई जयगाव केलारा हा ज्या गावाच्या पुनर्वसनाचे प्रश्न ते पूर्ण झालेले आहेत. काही प्रश्न शिल्लक आहे. 12.5% वगैरेचे पैसे द्यायचे ते आम्ही देणार आहोत. यावर्षी 160 कोटी, पुढच्या वर्षी 560 कोटी आम्ही देणार आहोत. निश्चितपणे मिहानचा जे संकल्प स्वप्न होतं तो आम्ही पूर्ण करतो आहे. एक मोठी रोजगाराची संधी मिहानमध्ये उपलब्ध होत आहे आणि आता तिथे ऑपॉर्च्युनिटी फार वाढलेल्या आहेत. त्या प्रमाणात उद्योजक येत आहे. स्वतः मुख्यमंत्री आणि नितीन गडकरीची लक्ष टाकत आहे आणि आता ते आपला विदर्भ ॲडव्हान्टेजमध्ये याचा इंडस्ट्री एक्सपो झाला त्यामध्ये सुद्धा मोठा पोट नागपूरला मिळाला. रवींद्र चव्हाणजी आमच्या अध्यक्षांनी याचं संपूर्ण पुनर्गठन केलं आहे आणि आता प्रदेशातील पुनर्गठन मान्य अध्यक्षांनी करतील. संघटनाही चांगल्या पद्धतीने सुरू आहे. निश्चितपणे आम्ही जी 51% स्वतःची तयारी केलेली आहे. पुढच्या काळामध्ये आमची संघटना आणि आमचं सरकार मिळून जनतेच्या माध्यमातून आम्हाला